नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड द nth डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट प्रॉब्लेम त्याच्यातला त्याला मी y इक्वल टू कन्सिडर करतो. आता हा जो टाइप आहे nth डेरिव्हेटिव्हचा तो थोडासा कॉम्प्लिकेटेड वाटू शकतोय. त्यामुळे जरा काळजीपूर्वक लक्ष द्या त्याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला ते. पहिली डेरिव्हेटिव्ह घेतोय डिफरन्शिएटिंग with respect to x dy upon dx इक्वल टू हा घातांक जो आहे m तो पुढे घेतोय, पॉवर 1 न कमी करतोय त्याची, असेल आणि ax प्लस बी ची डेरिव्हेटिव्ह ती येणार a. आता याचं जनरलायझेशन किंवा याचं सिम्प्लिफिकेशन करूया. जनरलायझेशन अजून वेळ आहे जनरलायझेशनला. a पुढे घेतोय इथं, हे a पुढे घेतलं इंटू m ax प्लस b रेस टू m मायनस 1 असे. ही त्याची फर्स्ट डेरिव्हेटिव्ह होईल. आता याची सेकंड डेरिव्हेटिव्ह घेऊया डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे आहे तुमचं dy अपॉन dx. याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. त्यामुळे आता येणार डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर. याच्यातलं a कॉन्स्टंट m कॉन्स्टंट. आता ह्याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. m मायनस 1 पुढे घ्या, त्याची पॉवर 1 न कमी करा, म्हणजे इथे येणार m मायनस 2 आणि परत एकदा ax प्लस बी ची डेरिव्हेटिव्ह ती येणार a. आता परत यांचं एकत्रीकरण a आणि a इथं होणार a स्क्वेअर. m च्या दोन टर्म येतील आता, m इंटू m मायनस 1 आणि ax प्लस बी साठी हे असं शिल्लक राहील. बघा लक्ष देते का? याची अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे आणि मग साधारणपणे काय रिझल्ट मिळतो ते आपण बघू. त्याच्यात डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स डी क्यूब वाय अपॉन dx क्यूब. आता याच्यामध्ये ए स्क्वेअर m इंटू m मायनस 1 हे एवढं सगळं कॉन्स्टंट राहील, त्याला मी तसंच ठेवलेलं आहे. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. मग m मायनस 2 पुढे घ्या, त्यानंतर त्याची पॉवर 1 न कमी करा, असेल आणि ax प्लस बी ची डेरिव्हेटिव्ह ती येणार a. आता हे a पुढे घेतोय इथं, म्हणजे इथे येणार a क्यूब, त्याच्या पुढे हे m मायनस 1 m मायनस 2 ही टर्म आहे अशीच मांडते. आता हे आहे असं कम्प्लीट हे वाढतच जाणार आहे. बघा समजतंय का? आता याचं जनरलायझेशन करावं लागेल तुम्हाला. मग जनरलायझेशन साठी काय काय करावं लागेल बघा. इथे तुमची फर्स्ट टर्म आहे dy अपॉन dx ची, त्याला मी इक्वेशन नंबर 1 लिहितोय. त्यानंतर सेकंड टर्म डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर, त्याला लिहितो इक्वेशन नंबर 2. आणि थर्ड टर्म इथं आहे इक्वेशन नंबर 3. आता जर तुम्ही हे काळजीपूर्वक जर बघितलं, बघा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह साठी इथं a आहे, सेकंड डेरिव्हेटिव्ह साठी a स्क्वेअर आहे, थर्ड डेरिव्हेटिव्ह साठी a क्यूब आहे.
जर मी nth डेरिव्हेटिव्ह जर लिहायची ठरवली, येतो इथं लगेच मी एक एक टर्म आपण तयार करत जाऊया. सिमिलरली nth डेरिव्हेटिव्ह, मग बघा बरं, सेकंड डेरिव्हेटिव्हला ए स्क्वेअर, थर्ड डेरिव्हेटिव्हला ए क्यूब, फर्स्ट डेरिव्हेटिव्हला फक्त ए होतं. तसं nth डेरिव्हेटिव्हला इथं काय येणार, ए रेस टू एन येणार. हे तुम्ही ठरवायचं आहे बघून, जनरलायझेशन चेक करून ते तुम्ही लिहायचं आहे. आता यमच्या बाबतीत काय होते बघा, त्यावेळेला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आहे त्यावेळेला इथं यम आहे, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह साठी यम. सेकंड डेरिव्हेटिव्ह साठी बघा यम इंटू यम मायनस वन, म्हणजे यम कॉमन फर्स्ट स्टार्टिंग जे आहे सुरुवात होणार ती यम पासून सुरू होणार, टर्म एक एक न कमी होत जाणार. थर्ड डेरिव्हेटिव्ह मध्ये यम यम मायनस वन यम मायनस टू असं येते. म्हणजे आता जर तुम्ही काळजीपूर्वक जर बघितलं तर इथं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आहे त्यावेळेला फक्त यम आहे, सेकंड डेरिव्हेटिव्हच्या वेळेला लास्ट टर्म आहे यम मायनस वन, म्हणजे इथं टू आहे इथं वन आहे. इथं थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये इथं थ्री आहे, तर इथं शेवटची टर्म आहे मायनस टू. मग तसं nth डेरिव्हेटिव्ह साठी हीच टर्म इम्पॉर्टंट, हीच टर्म समजणं गरजेचं आहे. यम यम मायनस वन यम मायनस टू डॅश डॅश डॅश, इथली याच्यातली यम ची शेवटची टर्म कशी येणार बघा, यम मायनस इथं जो घातांक असतो, सॉरी जी ऑर्डर असते थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या वेळेला इथं टू आले, एक न कमी येणार. तसं nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या वेळेला n मायनस वन असं घ्यावं लागतं. हेच महत्वाचं त्याच्यातलं. आता पुढची टर्म चेक करा, त्याच्यातली ax प्लस बी च्या घातांकामध्ये किती येते बघा. बघा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह यम मायनस वन, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह यम मायनस टू, त्याच्यानंतर थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह यम मायनस थ्री. तसं nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर मी घेतली तर इथं काय येणार, ax प्लस बी ब्रॅकेट रेस टू यम मायनस एन, हे त्याचा आन्सर येणार. आता हे झालं त्याचं जनरल आन्सर, त्यांनी त्या ठिकाणी हे दिलेलं आहे. हे जनरलायझेशन म्हणतात त्याला. या पद्धतीने आपण nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह साठी काय येऊ शकतं हे तयार करायचं आहे. आता याच्यामध्ये परत हे n आणि m कसे आहेत त्यानुसार तुम्हाला वेगवेगळे रिझल्ट ह्याच्यामध्ये शक्य आहेत. आपण एक काम करूया, आपण इथंच एक एक्झाम्पल घेऊ आणि मग त्याच्यानंतर मग फायनल रिझल्ट आपण कन्सिडर करूया. फायनल रिझल्ट खूप वेगळा आहे, हे आता आपलं जस्ट तयारी झाली, त्याची पूर्व तयारी. समजा जर मी असं घेतलं y इक्वल टू ax प्लस बी, त्यांनी जे दिलेलं आहे तेच एक्झाम्पल घेतोय, फक्त त्याचा घातांक घेतोय टू. मग याची फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय येणार, dy अपॉन dx इक्वल टू, हे टू पुढे घ्या, ax प्लस बी, त्याचा घातांक एक न कमी करा आणि ax प्लस बी ची डेरिव्हेटिव्ह येणार a, म्हणजे याचं सिम्प्लिफिकेशन होणार टू ए ax प्लस बी, हे असं आहे. पुढची डेरिव्हेटिव्ह घेतोय डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर. आता बघा टू ए कॉन्स्टंट आहे, ते तसंच राहील आणि फक्त ax प्लस बी ची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, ती येणार ए, त्याचा आन्सर येणार टू ए स्क्वेअर. आणि ह्याची पुढची एक डेरिव्हेटिव्ह घेतोय डी क्यूब वाय अपॉन dx क्यूब, हे पूर्ण कॉन्स्टंट आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह झिरो. मग तुम्ही म्हणाल हे काय केले नेमकं, सांगतो, सगळं सांगतो. आता या ठिकाणी जे तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे त्याच्यामध्ये घातांक आहे दोन, तो झाला आपल्या प्रॉब्लेम मधला n.
आपल्याला त्यांनी एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा, सॉरी यम झाला आपल्या प्रॉब्लेम मधला, तो झाला यम. आणि nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढतोय आपण. जो घातांक होता ax प्लस बी रेस टू यम होतं, ते यम म्हणजे 2 झालं. आता इथं मी फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढली. मग फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे तुम्ही इथं काय वापरताय, n इक्वल टू 1 वापरलं. इथं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या वेळेला काय वापरलं, n इक्वल टू 2. आणि थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये काय घेतलं, n इक्वल टू 3. आता हे यम तर फिक्स आहे, घातांकात काय बदल घडला नाहीये. जे एक्झाम्पल दिलेलं आहे त्याच्यामध्ये यमची व्हॅल्यू काय, ही व्हॅल्यू फिक्स. आता ही व्हॅल्यू आणि यांच्या व्हॅल्यूज आणि यमची व्हॅल्यू कम्पेअर करायची. इथं तुम्ही काय करताय बघा, याच्यामध्ये यम इज ग्रेटर दॅन यन आहे, 2 1 पेक्षा जास्त आहे. इथं काय कंडिशन आहे, यम आणि यन हे दोन्ही पण इक्वल आहेत, यम इक्वल टू यन. आणि इथं काय कंडिशन आहे बघा, यन 3 आहे, यम 2 आहे, म्हणजे यम इज लेस दॅन यन, अशी परिस्थिती आहे. मग ज्या वेळेला तुम्ही यम ग्रेटर दॅन यन कन्सिडर करताय त्यावेळेला तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू मिळते तिथं. यम इक्वल टू यनच्या वेळेला ती व्हॅल्यू पूर्णपणे कॉन्स्टंट येते. लक्षात घ्या कशी परिस्थिती आहे ती. आणि ज्या वेळेला यन म्हणजे जी ऑर्डर तुम्ही सिलेक्ट केलेली आहे ती जर या घातांकापेक्षा जर जास्त असेल तर त्याचं आन्सर येते 0. समजून घ्या, हा सेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. हे एक्झाम्पल घेतल्यानंतर मग तुमच्या लक्षात येते की याच्यामध्ये काय काय असू शकतं. मग आता ह्या सगळ्या कंडिशन्स मला या इक्वेशन नंबर 4 मध्ये यूज करायचे आहेत आणि त्याची 3 आन्सर्स काढायचे, तेव्हा मग हे एक्झाम्पल कम्प्लीट होतं. आता हा जो एवढा सेक्शन आहे, इक्वेशन नंबर 4 चा, तो मी इकडं पुढं कॉपी करून घेतोय. बरंच मोठं इक्वेशन आहे ते. त्याला इथं पुढे घेतलंय. आणि आता या 3 कंडिशन्स ज्या आपण तयार केलेल्या आहेत त्या एक 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 ह्याच्यामध्ये आपल्याला यूज करायच्या आहेत. जे सोपं आहे ते पहिल्यांदा चटकन वापरून घेऊया. बघा, फर्स्ट कंडिशन, यम इज लेस दॅन यन, म्हणजे ही कंडिशन. म्हणजे इथं जो घातांक प्रेझेंट होता त्या घातांकाची व्हॅल्यू तुम्ही कोणत्या ऑर्डरची डेरिव्हेटिव्ह घेताय त्याच्यापेक्षा कमी आहे. अशा परिस्थितीमध्ये डी एन वाय डिव्हायडेड बाय dx रेस टू n इट इज इक्वल टू 0. ही व्हॅल्यू 0 येणार. हे त्याचं एक झालं आन्सर त्याच्यात. दुसऱ्या ठिकाणी बघा कॉन्स्टंट येणार. मग ते कॉन्स्टंट येते किंवा नाही ते पण आपण बघूया, वापरून बघायचं त्याच्यामध्ये व्हॅल्यूज काय येतात ते. सेकंड कंडिशन, यम इक्वल टू यन. मग काय करायचं, हे जे इक्वेशन तुमचं तयार आहे याच्यामध्ये यम इक्वल टू यन वापरून घ्यायचं. बघा बरं त्याची डेरिव्हेटिव्ह आता काय होणार, डी रेस टू एन वाय अपॉन dx रेस टू n दिस इज इक्वल टू, जिथं यम आहे तिथं यन वापरायचं आहे, किंवा जिथं यन, कारण तसं केलं तर सगळंच बदलावं लागेल. त्याच्यापेक्षा सोपं काम करूया आपण, एकाच ठिकाणी हिथं फक्त आणि हिथं यनच्या ठिकाणी यम वापरून घेऊया. मग बघा बरं काय होईल, इथं ए रेस टू यम, यम यम मायनस 1 यम मायनस 2 डॅश 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 ब्रॅकेटमध्ये यम मायनस 1 हे असेल. आणि हिथं सुद्धा घातांकामध्ये तुम्हाला बदल करावा लागेल, यम मायनस यम होणार.
आता इथं बघा बरं काय होते, हे सगळं पूर्ण इथं घातांक होणार 0. तो जर 0 झाला तर ह्याचं कोणत्याही संख्येच्या घातांकामध्ये 0 घेतलं त्याचं आन्सर येणार 1. हे शिल्लक काय राहते बघा आता, a रेस टू m m -1 m-2 डॅश डॅश डॅश. इथं शेवटी काय होणार बघा, m हे कॅन्सल होईल, मायनस मायनस प्लस 1 म्हणजे इथं सगळ्यात शेवटी 1 येणार आहे. त्याच्या आधी मी 3 × 2 × 1 असं लिहून ठेवतोय, याचंही आन्सर 1 येणार. हा जो एवढा सेक्शन जो तयार झालेला आहे याला काय म्हणतात, याला म्हणतात m फॅक्टोरियल. बघा समजते, हे येतं a रेस टू m × m फॅक्टोरियल. हेच तुम्ही असं लिहिलं तरी पण चालते, a रेस टू n × n फॅक्टोरियल, कारण m आणि n काय आहेत म्हणून सांगितलंय, इक्वल आहेत म्हणून सांगितलं. त्यामुळे एकूण 3 पॉसिबिलिटीज आहेत, त्यापैकी 2 पॉसिबिलिटीज आपण कंप्लीट केलेल्या आहेत. त्याच्यातली थर्ड कंडिशन जी घेणार आहे आपण, ती घेणार आहे m ग्रेटर दॅन n. त्याच्यासाठी जर थोडस याला मॉडिफाय करतोय मी, हे मायनस साइन जर मी आत पाठवलं तर इथं काय येणार, m - n + 1 हे असे येणार. हे लक्षात ठेवा, थोडस आपल्याला पुढच्या टर्म लागणार आहे त्याच्यामध्ये. मग ही जी nth ऑर्डरची डेरिव्हेटिव्ह आहे त्याला तर मी थोडस ऍडजस्ट करून घेतोय. कशा पद्धतीने ऍडजस्ट करतोय बघा, जरा महत्वाची आणि थोडीशी कॉम्प्लिकेटेड अशी स्टेप वाटू शकते ही. m -1 m-2. आता आपण इथं टर्म काय तयार केले बघा, m - n + 1. हे m ची व्हॅल्यू मी एक एक न कमी करत आणलेली आहे आणि इथपर्यंत पोहोचलोय. याच्यामधून जर मी एक कमी केलं तर इथं काय येणार बघा बरं, त्याच्यातनं एक वजा केलं की इथं येणार m - n. त्याच्या पुढं याच्याही पेक्षा एक न कमी टर्म येणार, m - n - 1. असं डिक्रीज करत त्याला शेवटी इथपर्यंत आणायचं आहे. म्हणजे हा जो एवढा सेक्शन जो आहे, n अंशात मल्टिप्लाय केलंय आणि आता तीच टर्म एवढीच इथून इथपर्यंत छेदामध्ये डिव्हायडेड बाय मध्ये घेतोय, m - n m-n - 1 डॅश 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 3 × 2 × 1. मग हे असं का केलं, तर हे असं केल्याशिवाय याचं जनरल आन्सर येत नाही. याला जनरलायझेशन करण्यासाठी इथं हे या पद्धतीने केलेलं आहे. आणि ही त्याच्या पुढे एक टर्म आहे बघा, ax + b ब्रॅकेट रेस टू m - n. हे अजून आहे पुढे, त्याला विसरू नका. आता याचं सिम्प्लिफिकेशन बघा, हे एकटच आहे a रेस टू n, त्याला तसंच ठेवा. बाकीच्यांचं बघा, आता m पासून 1 पर्यंत सगळ्या टर्म प्रोडक्ट मध्ये आहेत, म्हणजेच हे काय झालं, हे झालं m फॅक्टोरियल. डिव्हायडेड बाय मध्ये m - n पासून 1 पर्यंत सगळे संख्या प्रोडक्ट मध्ये आहेत, याचा अर्थ हे आहे m - n फॅक्टोरियल. आणि टर्म इथं काय शिल्लक राहणार आहे, ax + b रेस टू m - n हे असेल. हे पुढचं सिम्प्लिफिकेशन सोपं आहे, त्याच्यात काय अडचण नाही, फक्त हे काय केले ते तेवढं समजून घ्या. त्यामुळे ह्याला एकत्र करतोय, a रेस टू n m फॅक्टोरियल डिव्हायडेड बाय m - n फॅक्टोरियल, आणि हे पुढं ax + b ब्रॅकेट रेस टू m - n हे असेल.
त्यामुळे याच्यामध्ये 3 वेगवेगळे सेक्शन्स आहेत हे लक्षात ठेवा. m लेस दॅन n त्याचं वेगळं उत्तर येते. 2 m इक्वल टू n त्याचं आन्सर वेगळं येते. आणि आता आपण कन्सिडर केलेलं m ग्रेटर दॅन n असे 3 सेक्शन मध्ये याचा आन्सर येतो. नेक्स्ट एक्झाम्पल. y इक्वल टू 1 अपॉन x. याच्यामध्ये पण आपल्याला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची आहे. आता मग एक 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 डेरिव्हेटिव्ह तरी घेऊया. साधारणपणे थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पर्यंत घ्यायचं आणि तिथून पुढे जनरलायझेशन करायचं त्याचं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह याची dy अपॉन dx इक्वल टू 1 अपॉन एक्स ची डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. जनरलायझेशन आपण नंतर करणार आहे. आता याचीच पुढे डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यावी लागणार आहे. त्याच्यासाठी थोडस याला आधी सोपं करून घेतोय. हे एक्स रेस टू 2 आहे त्याला मी इथं वरती घेतोय. ते इथं वरती आल्यानंतर -2 होणार. आता याचा वापर आपण पुढच्या डेरिव्हेटिव्ह साठी करायचा आहे. मग डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. जरा काळजीपूर्वक लक्ष द्या. इथे येणार डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर. हे काय होणार आहे, हे मायनस तसंच राहील. हे -2 हे पुढे घेतलं. त्यानंतर एक्स ची पॉवर 1 न कमी करायची आहे. -2 -1 म्हणजे हे होणार -3. याला थोडस सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. म्हणजे हे मायनस मायनस इथं +2 किंवा एक काम करतो. हे पहिलं मायनस आहे त्याला -1 लिहितो. दुसरं मायनस आहे त्याला -2 लिहितोय. आणि हे एक्स रेस टू -3 ॲज इट इज ठेवतो. आता याची पुढची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता येणार आहे डी क्यूब वाय अपॉन dx क्यूब. म्हणजे मग आता ह्याच्यामध्ये काय येणार बघा. हे -1 -2 तसेच ठेवतोय. आता हे -3 पुढे येणार. आणि एक्स रेस टू याची पॉवर 1 न कमी करा. हे असं आहे. आता जर असं काळजीपूर्वक व्यवस्थित जरा बघत जावं फक्त काय काय होते. ह्याला मी लिहितोय इथं फक्त पहिली टर्म -1 लिहितोय. हे एक्स रेस टू -2 आहे. ही सेकंड टर्म, सेकंड डेरिव्हेटिव्ह इथं आहे. डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर. त्यामुळे ह्या टर्म्स 1, 2 आणि हे 3 हे जर असं काळजीपूर्वक बघा. मग आपल्याला याच्यावरून काय लिहिता येईल हे आपल्याला ठरवावं लागेल. याला थोडस ऍडजस्ट करतोय अजून एकदा. इथं -1 वरती ठेवतोय. एक्स रेस टू -2 आहे त्याला छेदामध्ये घेतोय. हे असेल. त्यानंतर ही जी टर्म आहे ही जरा काळजीपूर्वक बघा. आता याच्यामध्ये -1 आणि -1 2 वेळा प्रोडक्ट मध्ये येते. तर ते -1 बाजूला घेऊन मी असं मांडतोय. आणि 1 इंटू 2 आहे त्याला असं लिहितोय 2 इंटू 1. त्यानंतर हे जे एक्स रेस टू -3 आहे त्याला घेतोय छेदामध्ये एक्स रेस टू 3. ही टर्म बघा. आता याच्यात -1 किती वेळा आलो बघा. मायनस 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 3 वेळा येते. त्याला लिहायचं -1 रेस टू 3. त्याच्यानंतर 3 इंटू 2 इंटू 1 ह्या पण संख्या आहेत तिथं त्या अशा मांडायच्या आहेत. आणि हे एक्स रेस टू -4 ते घ्यायचं छेदामध्ये हे असेल. बघा कसं त्याचं जनरलायझेशन केलंय ते.
आता पुढं अजून एक स्टेप आहे जनरलायझेशनची. याला 1-2 मिनिटं मी तसंच ठेवतोय, नो चेंज. थोड्या वेळानंतर मी इथं पुढं काहीतरी लिहिणार आहे, बघू आपण त्याला काय लिहायचं ते. तर ह्याच्यामध्ये बघा, छेदामध्ये x³ आहे, -1चा स्क्वेअर आहे, हे 2 पासून 1 पर्यंत, म्हणजे हे झालं 2 फॅक्टोरियल. तसं इथं छेदामध्ये x⁴ -1चा क्यूब 3 पासून 1 पर्यंत, म्हणजे हे झालं 3 फॅक्टोरियल. तसं इथं लिहिणार आहे मी 1 फॅक्टोरियल. मग आता dy/dx, d²y/dx² आणि d³y/dx³. इथं काय आहे, ही फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, ही सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे आणि ही थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. मग त्यावेळेला इकडं काय काय येते चेक करायचं. ज्यावेळेला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, छेदामध्ये स्क्वेअर आहे म्हणजे 1 न जास्त, 1 फॅक्टोरियल हे शेवट, आणि -1च्या घातांकात काय नाही आहे इथं, म्हणजे ते 1 आहे. इथं ज्यावेळेला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मी घेतोय म्हणजे 2, त्यावेळेला काय काय होतं बघा, -1चा स्क्वेअर येतोय, 2 फॅक्टोरियल येते, छेदामध्ये x³ येते. ज्यावेळेला थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे म्हणजे 3, त्यावेळेला -1चा क्यूब, 3चा क्यूब आणि छेदामध्ये त्या 3 पेक्षा 1 न जास्त घातांक येतो. मग हे बघितल्यानंतर याच्यावरून आपण nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट लिहायची आहे. मग हे असं कंटिन्यू केलेलं आहे असं आपण कन्सिडर करू. आणि nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आता डायरेक्ट लिहायची. ज्यावेळेला इथं थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, त्यावेळेला -1⁵ आहे, म्हणजे इथे येणार -1⁵n. 3 फॅक्टोरियल आहे, इथे येणार n फॅक्टोरियल. डिव्हायडेड बाय मध्ये 3 पेक्षा 1 न जास्त आहे x ची पॉवर, इथं लिहिणार मी x⁻n+1. या पद्धतीनं त्याचं हे फायनल आन्सर आहे. त्यामुळे जनरलायझेशन कसं करायचं आहे हे जर असं काळजीपूर्वक बघा, तेच याच्यातलं महत्वाचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. y = e⁻ax + b, आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्याला याची nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची आहे. बघूया, सुरुवात करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह त्याची dy/dx, दिस इज इक्वल टू e⁻f(x) ची डेरिव्हेटिव्ह, e⁻f(x) इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x), येणार a. याच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये एवढंच येणार, ह्याच्यापेक्षा वेगळं काही येणार नाहीये जास्त. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, अजून एक डेरिव्हेटिव्ह घेतोय, d²y/dx², दिस इज इक्वल टू, ह्याच्यातलं a कॉन्स्टंट त्याला पुढे घेतलं, e⁻ax + b ची डेरिव्हेटिव्ह, e⁻ax + b आणि ax + b ची डेरिव्हेटिव्ह ती येणार a. हे a आणि हे a असं मिळून होणार a² e⁻ax + b. इथं पण पाहिजे असेल तर आपण हे a पुढे घेऊया, म्हणजे तुम्हाला जनरलायझेशनला हळूहळू टर्म मिळत जाईल. याची आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, काय होणार डेरिव्हेटिव्ह मग, d³y/dx³, a² तसंच राहील, e⁻ax + b, त्याची ax + b ची डेरिव्हेटिव्ह ती येणार a, म्हणजे हे येणार a³
ई रेस टू ए एक्स प्लस बी. मग काय होते हो, जर तुम्ही काळजीपूर्वक जर हे बघितलं तर फक्त ए ची पॉवर तेवढी वाढत चाललेली आहे. आणि ती किती असते? ज्या ऑर्डरची डेरिव्हेटिव्ह असते तीच इथे येते. त्यामुळे तुम्ही काय करू शकताय, डायरेक्ट या पद्धतीनं पुढे कंटिन्युइंग दाखवू शकताय. आणि nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह येणार ए रेस टू एन इंटू ई रेस टू ए एक्स प्लस बी. हे त्याचं फायनल आन्सर आहे. हे अतिशय सिंपल एक्झाम्पल जनरलायझेशनच्या बाबतीत. नेक्स्ट क्वेश्चन आहे y इक्वल टू ए रेस टू पी एक्स प्लस क्यू. इथं पण आपलं काम तेच आहे, nth डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे आहे. बघा सुरुवात करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय होणार याची डेरिव्हेटिव्ह? dy अपॉन dx. दिस इज इक्वल टू ए रेस टू एफ ऑफ एक्स आहे. मग ए रेस टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. तसं इथं काय येणार? ए रेस टू पी एक्स प्लस क्यू इंटू लॉग ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. म्हणजे या पी एक्स प्लस क्यू ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यायची. ती डेरिव्हेटिव्ह येणार फक्त पी. याला फक्त व्यवस्थित मांडून घेऊया. हे पी पुढे घेतोय, लॉग ए पुढे घेतोय, आणि हे ए रेस टू पी एक्स प्लस क्यू हे आहे असं ठेवतोय. त्याची आणखीन एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊया. 3 वेळा डेरिव्हेटिव्ह तरी मिनिमम घ्यायचीच, त्याशिवाय साधारणपणे अंदाज येत नाही काय फायनल आन्सर येईल ते. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स पी स्क्वेअर वाय अपॉन डीएक्स स्क्वेअर. मग आता इथं बघा काय आलेलं आहे शेवटी, त्यातलं पी आणि लॉग ए हे कॉन्स्टंट, ते तसंच ठेवतोय. पी इंटू लॉग ए. परत आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, म्हणजे तसंच येणार ए रेस टू पी एक्स प्लस क्यू इंटू लॉग ए, आणि पी एक्स प्लस क्यू ची डेरिव्हेटिव्ह ती येणार पी. आता ह्या दोन टर्म पुढे घ्यायच्या प्रोडक्ट मध्ये. मग हे कसं होणार? पी इंटू पी हे होणार पी स्क्वेअर, लॉग ए इंटू लॉग ए ते होणार लॉग ए चा स्क्वेअर, आणि काय शिल्लक राहणार? ए रेस टू पी एक्स प्लस क्यू हे असे येणार. याची अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स डी क्यूब वाय अपॉन डीएक्स क्यूब. याच्यामध्ये हा पार्ट कॉन्स्टंट, त्याला तसंच ठेवूया. पी स्क्वेअर लॉग ए चा स्क्वेअर, आणि याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. मग ती डेरिव्हेटिव्ह परत एकदा तसंच मांडायचं आहे. ए रेस टू पी एक्स प्लस क्यू इंटू लॉग ए, आणि पी एक्स प्लस क्यू ची डेरिव्हेटिव्ह ते येणार पी. हे एकत्र करा. पी इंटू पी स्क्वेअर होणार पी क्यूब, लॉग ए अजून एक वाढेल त्याच्यातलं, लॉग ए चा क्यूब येणार, आणि ए रेस टू पी एक्स प्लस क्यू. आता हे सगळे बघा, हे सेक्शन्स काय काय आलेले आहेत ते, आणि त्या पद्धतीनं त्याचं nth डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे हे अगदी इझिली तुम्ही ठरवू शकताय. nth डेरिव्हेटिव्ह ज्या वेळेला इथं 1 आहे, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, त्यावेळेला पी रेस टू 1 आहे, लॉग ए रेस टू 1 आहे.
सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या वेळेला पी चा स्क्वेअर आहे, लॉग ए चा स्क्वेअर आहे. थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या वेळेला पी रेस टू क्यूब आहे, लॉग ए चा क्यूब आहे. ही टर्म कॉमन आहे सगळीकडे, ती आहे तशीच राहते. nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह साठी काय येणार, इथे येणार पी क्यूब, इथे येणार लॉग ए चा क्यूब, सॉरी nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सुरू आहे. त्यामुळे इथे येणार पी रेस टू एन, लॉग ए रेस टू एन आणि ए रेस टू पी एक्स प्लस क्यू, हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल, y इक्वल टू लॉग ऑफ ax प्लस बी, याचे आपल्याला nth डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे आहे. सुरुवात करूया. बघा काय काय तयार होते त्याच्यामध्ये ते. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy अपॉन dx इक्वल टू लॉग एफ ऑफ एक्स, डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस एफ ऑफ एक्स, ती डेरिव्हेटिव्ह येणार ए. त्यामुळे याचं पहिलं जे काही डेरिव्हेटिव्ह येणार आहे, पहिलं जे काही सिम्प्लिफाईड व्हर्जन येणार आहे ते असं येणार. आता याला फक्त थोडस आपण आपल्याला पुढच्या दृष्टीनं जरा विचार करून त्याला जरा व्यवस्थित मांडून घेतोय. म्हणजे हे ए आहे असंच पुढे ठेवतोय आणि हे जे ax प्लस बी आहे त्याला वरती घेतोय. त्यामुळे याचा घातांक काय होईल, -1 होईल. तर पुढे डेरिव्हेटिव्ह घेऊया त्याच्या. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, आता सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तयार होईल, डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर. त्याच्यातलं हे ए कॉन्स्टंट राहील, आहे असंच. त्याच्यानंतर ax प्लस बी रेस टू -1 आहे. आता याची डेरिव्हेटिव्ह कशी येणार, हे -1 पुढे घ्या, त्यानंतर त्याची पॉवर 1 न कमी करा, म्हणजे इथे येणार -1 हे होणार -2 आणि ax प्लस बी ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घ्या, ती येणार ए. आता ह्याला परत एकदा आपल्याला जसं पाहिजे योग्य फॉर्मॅटमध्ये त्याला कन्व्हर्ट करून घेऊया. हे -1 पुढे ठेवतोय, ए इंटू ए स्क्वेअर घेतोय, ax प्लस बी ब्रॅकेट रेस टू -2, हे त्याचं सिम्प्लिफिकेशन झालं. मग आता हिथं जशी टर्म तयार केलेली आहे तशी याची पण टर्म तयार करून घेऊया, कारण हे जनरलायझेशन खूप महत्वाचं आहे. इथं -1 ए स्क्वेअर, त्याला छेदामध्ये घेतो इथं ax प्लस बी आणि त्याचा स्क्वेअर. अजून एक डेरिव्हेटिव्ह घेऊया त्याच्यात आणि मग कॉमन काय आपल्याला सापडतंय का ते आपण बघू त्याच्यामध्ये. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, आता होणार डी क्यूब वाय अपॉन dx क्यूब होणार. आता इथनं घेऊया त्याची डेरिव्हेटिव्ह आपण. हे जनरलायझेशन साठी तसंच ठेवलंय. काय होणार, हे -1 तसंच ठेवतोय, ए स्क्वेअर पण तसंच ठेवतोय. आता हे -2 पुढे घ्यायचंय, -2 पुढे घेतलं, त्यानंतर त्याची पॉवर 1 न कमी करा, म्हणजे ते होणार -3 आणि आठवणीनं या ax प्लस बी ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह ते अशी येईल. मग आता याच्यामध्ये काय काय येते बघा, -1 -2 हे पहिल्यांदा पुढे येणार, त्याच्यानंतर ए क्यूब होणार
आणि त्याच्या पुढं ही टर्म आपल्याला मांडावी लागेल ax प्लस बी रेस टू -3. आता बघा इथं -1 किती वेळा आलं बघा, मायनस चिन्ह तुम्हाला 2 वेळा दिसते, म्हणजे हे झालं -1चा स्क्वेअर झाला. त्याच्यानंतर 2 इंटू 1 दिसते, मग ते मी लिहितो इथं 2 फॅक्टोरियल बघा. त्याच्यानंतर आहे ए क्यूब, ते तसंच मांडतोय आणि ही टर्म इथं छेदामध्ये घेतोय ax प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब. हे काय आहे तुमचं इथं, ही आलेली आहे थर्ड डेरिव्हेटिव्ह, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणूया आपण त्याला. मग तसं हिथं पण आपल्याला करता येईल. हिथं काय लिहिता येईल बघा बरं, इथं असं लिहिता येईल, हे -1 पुढे घेतलं, त्यानंतर अंशात येणार ए स्क्वेअर, छेदामध्ये येणार ax प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. ही सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, ही थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. याच्या पुढे गेल्यानंतर मग काय येऊ शकते हे तुम्ही साधारणपणे जनरलायझेशन करू शकताय. सो कंटिन्यू इन धिस वे, याची जी nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे ती जरा बघा. इथं ज्या वेळेला क्यूब आहे त्यावेळेला -1चा स्क्वेअर आहे, त्यामुळे n असेल तर त्याचा घातांक येणार n-1. त्यानंतर इथं थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, थर्ड ऑर्डर म्हणून त्याला, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे त्यावेळेला 2 फॅक्टोरियल आहे. मग जर इथं nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असेल तर इथं येणार n-1 फॅक्टोरियल. थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या वेळेला ए क्यूब मिळालं, मग nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह साठी काय मिळणार, a रेस टू n मिळणार. डिव्हायडेड बाय मध्ये पण थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला घातांक 3 येतो, तसं इथं ax प्लस बी रेस टू n येणार. हे त्याचं आन्सर. त्याच्या पुढचं एक्झाम्पल आहे y इक्वल टू cos x. याच्यामध्ये पण आपल्याला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे आहे. मग करूया सुरुवात नेहमीप्रमाणे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy अपॉन dx इक्वल टू cos x ची डेरिव्हेटिव्ह येणार -sin x. अजून एक डेरिव्हेटिव्ह घेतोय, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर, हे मायनस तसंच राहील. साइन एक्स ची डेरिव्हेटिव्ह cos x. अजून एक डेरिव्हेटिव्ह घेऊया आणि मग नंतर विचार करू काय लिहायला पाहिजे याच्यासाठी. ते डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स डी क्यूब वाय अपॉन dx क्यूब, हे मायनस आणि cos x ची डेरिव्हेटिव्ह -sin x, म्हणजेच याचं सिम्प्लिफिकेशन येणार sin x. तुम्ही जर या डेरिव्हेटिव्ह बघितल्या तर कधी -sin x येते, परत पुढे -cos x येते, परत पुढे sin x येते, प्लस sin x मध्ये. मग हे काय आन्सर, ह्याच्यामध्ये जनरलायझेशन करायचं कसं, हा जनरलायझेशन करण्यासाठी याच्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतात, लक्षात ठेवा. मग ह्याला काय करायचं बघा, हे जे तुमचं दिलेलं फंक्शन आहे त्या फॉर्मॅटमध्येच ह्याला शक्यतो करून ऍडजस्ट करायचं. आता इथं कॉस आहे, इथं साइन आहे, मी ह्याला असं लिहितोय कॉस π/2 प्लस एक्स. जरा बघा बरं सोडवून, डिवायडेड बाय 2 आहे म्हणजे इथं n ची व्हॅल्यू ऑड येणार, कॉसचं साइन होणार, इथं कॉसचं साइन π/2 प्लस थिटा म्हणजे 90 अंशापेक्षा जास्त, म्हणजे सेकंड क्वाड्रंट. त्याच्यात साइन पॉझिटिव्ह आहे, हे कॉस आहे त्यामुळे हे मायनस येईल. म्हणजे ही टर्म मी अशी मांडू शकतोय. आता हेच जर तुम्ही इकडं आलात पुढं तर याला मी असं मांडतोय कॉस पाय प्लस एक्स लिहितोय.
आता बघा इथं डिवायडेड बाय 2 नाही, म्हणजे इथं एन इव्हन आहे, कॉसचं कॉसच राहणार. पाय प्लस थिटा म्हणजे 180 पेक्षा जास्त, म्हणजे थर्ड क्वाड्रंट, तर टॅन पॉझिटिव्ह आहे, कॉस आहे, हे मायनस आहे. त्यामुळे हे लिहिलेलं बरोबर आहे. इथं फक्त मी थोडंसं वाढवतोय म्हणजे आपल्याला जनरलायझेशनला बरं पडेल. पाय जे लिहिलेलं आहे ते फक्त मी असं लिहितो या पद्धतीने. त्याच्या पुढे जाऊयात आपण. इथं साइन एक्स आहे, ठीक आहे, हे प्लस मध्येच आहे. आता इथं काय करायचं आपण आता, कॉस 3π/2 प्लस एक्स करायचं. आता बघा बरं, आता हे कुठं जाते, कॉस 3π/2 प्लस एक्स म्हणजे डिवायडेड बाय 2 आहे, कॉसचं साइन होणार. 3π/2 प्लस एक्स याचा अर्थ हे फोर्थ क्वाड्रंट मध्ये जाते. फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस पॉझिटिव्हच आहे, हे कॉसच आहे, त्यामुळे याचा आन्सर प्लस येणार. हे असं मांडल्यानंतर मग तुम्हाला जनरलायझेशन सुचेल. आता याच्यामध्ये बघा बरं, सगळीकडे कॉस आहे, त्यानंतर π/2 चं वाढवत जायचं आहे. 1π/2, 2π/2, 3π/2. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह साठी 1 आलं, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह साठी 2 आलं, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह साठी 3 आलं. पुढे प्लस एक्स कॉमनच आहे. मग nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह साठी आपल्याला फायनल रिझल्ट त्याचा लिहायचा आहे. सो कंटिन्युइंग इन धिस वे, द nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह is equal to cos nπ/2 प्लस एक्स, ही त्याची nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह येणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे साइन ax प्लस बी. याच्यामध्ये आपल्याला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची आहे. थोडासा चेंज आहे, कॉस एक्स जसं सोडवलं त्याच पद्धतीनं साधारण आपल्याला हे पण सोडवावं लागेल. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy/dx इक्वल टू साइनची डेरिव्हेटिव्ह कॉस ax प्लस बी आणि ax प्लस बी ची डेरिव्हेटिव्ह ए, म्हणजे याचं सिम्प्लिफिकेशन येणार आहे a इंटू कॉस ax प्लस बी. पुढची डेरिव्हेटिव्ह घेऊया, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर. याच्यातलं a आहे असंच कॉन्स्टंट, कॉसची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ax प्लस बी आणि ax प्लस बी ची डेरिव्हेटिव्ह ते येणार a, म्हणजे याचं सिम्प्लिफिकेशन येणार मायनस ए स्क्वेअर साइन ax प्लस बी. अजून एक डेरिव्हेटिव्ह घेऊ आणि मग जनरलायझेशन करू आपण. डिफरन्शिएटिंग with respect to x, d cube y upon dx cube minus a square sin ची डेरिव्हेटिव्ह cos ax प्लस b आणि ax प्लस b ची डेरिव्हेटिव्ह ती येणार a. याचं फायनल सिम्प्लिफिकेशन येणार मायनस a क्यूब cos ax प्लस b हे असं येणार. आता याचं दिलंय तुम्हाला फंक्शन त्यांनी साइन मध्ये, इथं कॉस आलं, परत मायनस साइन झालं, परत मायनस कॉस आलं. याचं परत जनरलायझेशन करायचं. जनरलायझेशन करताना ओरिजिनल फंक्शन मध्येच करायचं, हे तेवढं फक्त लक्षात ठेवा. ए इंटू, इथं मी असं म्हणतोय साइन
पाय बाय 2 प्लस थीटा, इथं थीटा आहे ax प्लस बी. आता बघा डिवायडेड बाय 2 आहे, त्यामुळं साईनचं कन्व्हर्शन होणार कॉस मध्ये, इथं कॉस मध्ये झालेलं आहे. पाय बाय 2 प्लस थीटा, याचा अर्थ हे सेकंड क्वाड्रंट मध्ये जाईल. सेकंड क्वाड्रंट मध्ये साईन पॉझिटिव्ह असते, त्यामुळे इथं चिन्ह बदललेलं नाही. याच्या पुढच्याच जर सिम्प्लिफिकेशन जर तुम्ही केलं तर ए स्क्वेअर आहे ना, साईन आपलं फिक्स घ्यायचंच आहे, त्यात काय प्रश्नच नाही. इथं मांडतोय फक्त मी 2 पाय बाय 2 लिहितोय. आता इथं 2 पाय बाय 2 आहे, म्हणजे 2 ला 2 कॅन्सल होईल, म्हणजे फक्त पाय राहणार शिल्लक, साईनचं साईनच आहे, म्हणजे हे साईन तरी आलं बरोबर. त्यानंतर पाय प्लस थीटा, याचा अर्थ हे 180 पेक्षा जास्त होईल, म्हणजे ते जाणार थर्ड क्वाड्रंट मध्ये. थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन पॉझिटिव्ह आहे, हे साईन आहे, त्यामुळे इथं मायनस साईन आहे. दिस इज इक्वल टू थर्ड पार्ट मधलं. आता बघा थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह त्याची ए क्यूब साईन, इथं लिहायचं 3 पाय बाय 2 प्लस ax प्लस बी, हे असं येईल. आता इथं बघा बरं 3 पाय बाय 2 प्लस थीटा, याचा अर्थ हे फोर्थ क्वाड्रंट मध्ये जाणार, तिथं कॉस पॉझिटिव्ह आहे, हे साईन आहे, त्यामुळे याचा आन्सर मायनस येणार. या पद्धतीनं तुम्हाला जनरलायझेशन करून घ्यावं लागेल आणि या पद्धतीनंच कंटिन्यू करून. सो कंटिन्यूइंग इन धिस वे, दिस nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इट इज इक्वल टू, बघा बरं काय आहे, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या वेळेला a रेस टू 1 आहे, सेकंड ऑर्डरच्या वेळेला a स्क्वेअर, थर्ड ऑर्डरच्या वेळेला a क्यूब, nth ऑर्डर साठी येणार a रेस टू n. साईन सगळीकडे दिसते आणि n पाय बाय 2 घ्यावं लागेल, चेक करू शकताय तुम्ही त्या पद्धतीने, त्याच्यात काही विशेष नाहीये. मगाशीच एक उदाहरण याच प्रकारे आपण घेतलेलं आहे, हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, y इक्वल टू cos ऑफ 3 मायनस 2x. इथं पण आपल्याला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे आहे. कॉसच फंक्शन आहे, मगाशी कॉसच सोडवलेलं आहे, साधारणपणे त्या पद्धतीनेच येईल, थोडे किरकोळ चेंजेस होतील, ते आपण बघूया त्याच्यात. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy अपॉन dx इक्वल टू कॉसची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 3 मायनस 2x, आणि या 3 मायनस 2x ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह येणार -2. त्याच्यामध्ये एक करायचं मात्र, हे -2 तसंच ठेवायचं, आणि हे बाकीचं जे आहे तिथलं वजा चिन्ह पण तसंच ठेवायचं, ते दोन्ही एकत्र गोंधळ करायचं नाही, हे असं मांडून घेतोय. नाहीतर मायनस मायनस प्लस वगैरे आपल्याला पुढच्या डेरिव्हेटिव्ह मी इथं मांडून ठेवते, काम करूया आपण, करून बघूया त्या पद्धतीनं पण तुम्हाला त्याच्यामध्ये मायनस साईन किती वेळा आलं हे मात्र तुम्हाला सारखं लक्षात ठेवावं लागेल. आता डेरिव्हेटिव्ह घेतो याची परत एकदा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू, हे 2 तसंच ठेवतोय, साईनची डेरिव्हेटिव्ह कॉस 3 मायनस 2x, आता परत या 3 मायनस 2x ची डेरिव्हेटिव्ह येणार -2. आता परत एकदा -2 आलं बघा, मग मी मगाशी इथं जे लिहून ठेवलं होतं ते जरा काळजीपूर्वक बघा व्यवस्थित कशा पद्धतीनं आहे. मग तुम्हाला ह्या मायनस साईनचा ट्रॅक ठेवावा लागेल, नाहीतर मग हे गोंधळ करणार परत तुमचं सगळं, कारण इथं -2 आला, आता परत त्याला पुढे -2 चा स्क्वेअर म्हणून घ्यावं लागेल त्याला.
आणि हे कॉस राहणार फक्त. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला ही वजा चिन्ह जी आहेत ती आहे अशीच ठेवा, नाही तर मग जनरलायझेशनच्या वेळेला तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. आता मी इथं कसं मांडतोय बघा, हे -2 काम करूया आपण ह्या पद्धतीनं असं पुढे जाऊया. फार प्रॉब्लेम आलाच तर मग आपण त्याला एकत्र करू, बघूया तरी काय होते. -2 चा स्क्वेअर घेतोय इथं घेतोय कॉस 3 - 2x असं करून घेतोय त्याला. गोंधळ करणार आहे हे थोडस, तरी पण बघू पुढे जाऊयात आपण. डिफरन्शिएटिंग with respect to x d cube y अपॉन dx क्यूब. आता काय होणार बघा, हे -2 चा स्क्वेअर घेतला मी इथं इंटू कॉसची डेरिव्हेटिव्ह येणार परत मायनस साइन 3 - 2x येणार आणि या 3 - 2x ची परत डेरिव्हेटिव्ह येणार -2. आता बघा बरं किती होणार टोटल, हे मायनस आणि हे मायनस प्लस होणार, पण परत आणि इथं एक मायनस आहे, हे मायनस मायनस प्लस आणि हे पुढचं मायनस तसंच राहणार शिल्लक -2. एक सेकंड व्यवस्थित करून, आधीच जरा गोंधळ आहे त्याच्यात. -2 चा क्यूब इंटू साइन 3 - 2x हे असेल. आता याचं जनरलायझेशन आपल्याला करायचं आहे. जर तुम्ही बघितलं काळजीपूर्वक तर बऱ्याच ठिकाणी -2 दिसते. -2 लाच कॉमन ठेवून तुम्हाला याचं जनरलायझेशन करावं लागेल. हे बघा इथं फक्त 2 नाही, तो होतं ते -2. मग ह्याला असं मांडतोय -2 ह्याच्या घातांकामध्ये 1 लिहितोय. एक कुठली टर्म आहे, कॉसची टर्म आहे, कॉस π/2 प्लस 3 - 2x हे असं येणार. आता याचं हे लक्षात घ्या, -2 आपण इथलं घेतलंय त्यामुळे ह्याचं सोडवून मायनसच आलं पाहिजे. डिवायडेड बाय 2 आहे म्हणजे कॉसचं साइन म्हणून, π/2 प्लस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट, तिथं साइन पॉझिटिव्ह आहे पण हे कॉस आहे त्यामुळे हे मायनस येते. हे बरोबर झालं त्याचं जनरलायझेशन. आता हिथं कसं येणार बघा, हिथं तुम्हाला लिहावं लागेल -2 त्याचा स्क्वेअर लिहावा लागेल, कारण जनरलायझेशन आपण याच्यावरून करणार आहे पुढं. मग हिथं एकदा -2 आलं होतं, हिथं पण -2 आलं होतं, त्यामुळे टोटल किती होणार, -2 चा स्क्वेअर होणार इथं. आणि आता याच्या पुढे बघा मांडतोय मी इथं काय आहे ते, कॉस हे कसं येणार 2π/2 प्लस 3 - 2x हे असेल. आता बघा 2 ला 2 कॅन्सल होईल, पाय येणार म्हणजे डिवायडेड बाय 2 राहत नाही, कॉसचं कॉसच येणार, एक झालं. त्यानंतर पाय प्लस थिटा म्हणजे 180 पेक्षा जास्त म्हणजे जाणार थर्ड क्वाड्रंट, तिथं येणार टॅन पॉझिटिव्ह म्हणजे ह्याचं निगेटिव्ह आलं पाहिजे. मग ते जे निगेटिव्ह येते ते हित आहे. आता तुम्ही म्हणाल -2 चा स्क्वेअर प्लस 4 येणार, प्लस येणार, ते झालं की प्लस, पण याचं सोडवून मायनस येते, ते मायनस इथं आहे. त्यामुळे हे कन्व्हर्शन लक्षात घ्या. ते आपण -2 जर सेपरेट सेपरेट घेतलं असतं तर ते अगदी करेक्ट व्यवस्थित ऍडजस्ट झालं असतं. एकदा तुम्ही त्या पद्धतीनं पण सोडवून बघा, नाही जमलं तर सांगा, परत त्या पद्धतीनं पण सोडवून देतो. तर याचं सिम्प्लिफिकेशन बघा, जनरलायझेशन करू आपण त्याचं. -2 चा क्यूब लिहिला पाहिजे इथं. त्यानंतर साइन साठी काय लिहायचं आहे, कॉस 3π/2 प्लस 3 - 2x. आता इथं परत डिवायडेड बाय 2 कॉसचं साइन होणार, बरोबर आहे का बघा, आणि 3π/2 प्लस थिटा, याचा अर्थ हे जाणार फोर्थ क्वाड्रंट मध्ये. फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस पॉझिटिव्ह आहे त्यामुळे याचं आन्सर पॉझिटिव्हच येणार.
मग याचं व्हॅल्यू इथं ही येणार, कॉस्टची व्हॅल्यू ही एवढी येणार. पण -2 चा क्यूब, क्यूब आहे म्हणजे मायनस साईन राहणार, त्यामुळे इथं मायनस दिसतंय. लक्षात घ्या कसं आहे ते. मग आता याचं जनरलायझेशन करता येईल. कंटिन्युइंग इन धिस वे, हे काय येणार आता, -2 एवढ्या शेवटच्या ह्याच्यावरून करू शकताय, काय अडचण नाही. इथं थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, त्यावेळेला इथं क्यूब आहे, मग nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह साठी n येणार. त्यानंतर येणार कॉस, पुढे येणार n π/2 प्लस 3 - 2x, हे येणार त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल, y = log of 2x + 3. फाइंड आउट करायचं आहे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, dy/dx = log ची डेरिव्हेटिव्ह 1/2x + 3, 2x + 3 ची डेरिव्हेटिव्ह ती येणार 2. त्याचं थोडंसं सिम्प्लिफिकेशन करून घेतोय. 2 × 2x + 3 raised to -1. परत पुढे डेरिव्हेटिव्ह घेतोय. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह d²y/dx². दिस इज इक्वल टू, हे पहिलं 2 तसंच ठेवतोय, -1 पुढे घ्यायचं आहे. आता पॉवर 1 न कमी करा, म्हणजे हे असं येणार. आणि आठवणीनं 2x + 3 ची डेरिव्हेटिव्ह ती येणार 2. मग याचं परत आता आपल्याला सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. मग सिम्प्लिफिकेशन मध्ये बघा, 2 आणि 2 इथे येणार, 2 चा स्क्वेअर येणार. त्यानंतर -1 एक शिल्लक आहे, त्याच्या पुढे आहे 2x + 3 raised to -2. पुढची डेरिव्हेटिव्ह घेऊया आणि मग जनरलायझेशन बघू कसं कसं काय काय होते. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, d³y/dx³ इज इक्वल टू, हे पहिलं आहे असं मानतो, 2², हे -1. त्याच्यानंतर आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, हे -2 पुढे घ्या, त्याची पॉवर 1 न कमी करा, म्हणजे येणार -3. त्यानंतर या 2x + 3 ची डेरिव्हेटिव्ह ती येणार 2. आता याच्यामध्ये काय काय आलेलं आहे बघ, हे 2 आणि हे 2², हे झालं 2 चा क्यूब. मायनस साइन येत राहणार आहे, इथं एकदा आलं, इथं 2 वेळा आलं, म्हणून मी त्याला लिहितोय -1 raised to 2. त्यानंतर 1 × 2 म्हणजे इथे आलेलं आहे 2 फॅक्टोरियल, हे पण वाढत जाणार. पुढच्या याला -3 येणार, त्याच्या पुढे -4 येणार. या पद्धतीने त्या टर्म वाढत जाणार आहे. मग काय काय झालं बघा, 2 क्यूब झालं म्हणजे याचा विषय संपला. 2 मायनस साइन घेतले, त्यामुळे इथला मायनसचा विषय संपला. 2 × 1 म्हणजे 2 फॅक्टोरियल. इथं आहे 2x + 3 raised to -3 आहे. तर फक्त याला मी असं मांडून घेतो, हे -1 चा स्क्वेअर पुढे घेतला, इथं 2 चा क्यूब घेतला, इथं 2 फॅक्टोरियल घेतलं, आणि हे जे घातांक मायनस केलेलं आहे त्याला मी इथं छेदामध्ये घेतलं. इथं पण आपल्याला त्याच पद्धतीने लिहिता येईल. इथं -1 एकदाच आले, त्यामुळे हे -1 येणार. त्यानंतर 2 चा स्क्वेअर येणार. इथं पुढे फक्त 1 आलेलं आहे, म्हणजेच इथं 1 फॅक्टोरियल आहे, आणि हे छेदामध्ये येणार.
म्हणजेच 2x + 3 त्याचा स्क्वेअर आहे. मग एवढ्यावरून तुम्ही जनरलायझेशन याचं करू शकता आता. बघा, सो कंटिन्युइंग इन धिस वे, nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इट इज इक्वल टू, बघा ज्या वेळेला इथं थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे त्यावेळेला -1 चा स्क्वेअर आहे, म्हणजे इथे येणार -1 रेस टू n - 1 येणार. इथं थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 2 चा क्यूब आहे, nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हला येणार 2 रेस टू n. त्यानंतर थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला 2 फॅक्टोरियल, मग nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हला येणार n - 1 फॅक्टोरियल डिव्हायडेड बाय 2x + 3. थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला 3 आले, nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हला अंकात येणार n. हे त्याचं जनरलायझेशन आणि त्याची nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट एक्झाम्पल आहे y = 1/3x - 5. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ही फाइंड आउट करायची आहे. ही जी टर्म आहे ही टर्मच पहिल्यांदा मी मांडून घेतोय. घातांकात -1 येणार. याची डेरिव्हेटिव्ह घेऊयात आपण. डिफरन्शिएटिंग with respect to x dy/dx = मायनस पुढे घ्या, -1 आहे ते. त्यानंतर त्याची पॉवर 1 न कमी करा, -2 होणार आणि 3x - 5 ची डेरिव्हेटिव्ह ते येणार 3. याची परत एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊ आणि मग जनरलायझेशन काय काय कॉमन टर्म्स येतात ते बघून आपण ठरवू पुढं काय करायचं ते. d² y / dx², हे -1 आहे असंच, ते -2 पुढे घेतोय मी. त्यानंतर हे 3 एक आहे, त्याला आता मांडूया आपण याच्यामध्ये, ते 3 इथं पुढे घेतोय मी, किंवा इथे एक काम करूया, -1 × 3. थोडक्यात जनरलायझेशनच्या दृष्टीने आपल्याला टर्म्स कशा मांडता येतील ते आपण बघू. -1, त्यानंतर हे -2, इथं सुद्धा ते जरा चेंज करून घेतोय थोडस फक्त, नाहीतर ते कदाचित कुणाचं तरी ते 3 राहील. आणि परत बघा, हे -1, त्यानंतर हे 3, हे झाले इथले कॉन्स्टंट पार्ट मी आहे असं इथे लिहिलेला आहे. आता याच्या डेरिव्हेटिव्हला सुरुवात करू, म्हणजे काय येणार, -2 येणार इथं. त्यानंतर त्याची पॉवर 1 न कमी करा, ते असं येईल. आणि या 3x - 5 ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह येणार 3. आता जरा टर्म्स बघा कशा पद्धतीने आलेल्या आहेत. -1 - 2 हे पुढे घेतोय असं. त्यानंतर 3 आणि 3, ते 3 चा स्क्वेअर एक येणार इथं. त्याच्यानंतर आहे 3x - 5 रेस टू -3. आता इथं जनरलायझेशनला मी सुरुवात करतोय. -1 2 वेळा आलेला आहे, त्यामुळे इथं लिहितोय मी -1 चा स्क्वेअर. शिवाय इथं 2 × 1 म्हणजे 2 फॅक्टोरियल. 3 चा स्क्वेअर ते येतच राहणार आहे, त्याच्यात काही प्रश्नच नाहीये. आणि ही टर्म छेदामध्ये घेतोय, म्हणजे इथे येणार 3x - 5 त्याचा क्यूब येणार. आता पुढच्या टर्मची डेरिव्हेटिव्ह बघूया त्याची काय येते ते, आणि मग नंतर आपण त्याचं फायनल जनरलायझेशन लिहून टाकूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x.
आता याची डेरिव्हेटिव्ह मांडायची पुढं, म्हणजे आपल्याला टर्म्स कळतील सगळ्या कशा आहेत काय आहेत त्या. डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब काय करणार, -1 -2, त्यानंतर तिथं आहे 3चा स्क्वेअर. हे पहिल्यांदा मांडून घ्यायचं, कॉन्स्टंट पार्ट आहे हा सगळा. त्यानंतर आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, त्याच्यात काय येणार, -3 पुढे येणार, त्याची पॉवर 1 न कमी करा, म्हणजे तिथे येणार -4 आणि 3x - 5 ची डेरिव्हेटिव्ह ती येणार 3. आता बघा बरं, -1 किती वेळा आलं, 1 2 आणि 3 वेळा -1 आलं, त्यामुळे इथे येणार -1चा क्यूब. त्यानंतर बघा टर्म कशा दिसत आहेत तुम्हाला, 1 × 2 × 3 म्हणजे हे झालं 3 फॅक्टोरियल. त्यानंतर सॉरी इथलं घेतलं, 1 × 2 × 3 हे 3 घ्या त्याच्यामध्ये, हे नको, ह्याला अजून जागा वेगळी आहे त्याची, त्यामुळे हे काय झालं 1 × 2 × 3 म्हणजे हे झालं 3 फॅक्टोरियल, आणि हा 3 स्क्वेअर आणि हे 3 असं मिळून 3चा क्यूब, नाहीतर वजा चिन्हाचा गोंधळ होईल परत. त्यामुळं ज्या त्या टर्म्स ज्याच्या त्याच्या बरोबर देत चला. डिव्हायडेड बाय मध्ये हे छेदामध्ये घ्यायचंय, म्हणजे किती येणार, 3x - 5 येणार. आता ह्या दोन टर्म्स वरून तुम्ही जनरलायझेशन करू शकताय. ही दुसरी टर्म आहे d2y अपॉन dx². आता या दोघांचा वापर करून आपल्याला याची nth टर्म मांडावी लागेल. जरा बघा बरं आता काय येते nth टर्म, nth डेरिव्हेटिव्ह इट इज इक्वल टू, इथं 3 आहे त्यावेळेला -1⁻³ आहे, म्हणजे nth डेरिव्हेटिव्हला -1⁻n येणार. इथं थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह त्यावेळेला इथं 3 फॅक्टोरियल म्हणजे इथे येणार n फॅक्टोरियल. थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 3चा क्यूब आहे, त्यामुळे इथे येणार 3⁻n येणार. डिव्हायडेड बाय मध्ये इथं थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या वेळेला 4 आहे, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या वेळेला 3 आहे, म्हणजे तिथला घातांक 1 न जास्त आहे, म्हणजे इथं असं येणार 3x - 5 ब्रॅकेट रेस टू n + 1. हे त्याचं फायनल आन्सर आहे.